राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी मनोज जरंगे यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण जी.आर जो आहे तो सोपवला होता। मात्र याच जी.आरच्या पार्श्वभूमीवरती बबनराव तायवडे यांनी 2 सप्टेंबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत फक्त 27च प्रमाणपत्र जे आहे ते मराठा समाजातल्या व्यक्तींना इश्यू झाल्याचा धक्कादायक खुलासा केलाय। या संदर्भात त्यांनी सरकारी डॉक्युमेंट सुद्धा दिलेले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत। भैया, हा सरकारी डॉक्युमेंट बबनराव तायवडे यांनी समोर आणलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही, फक्त 27 जणांनाच प्रमाणपत्र मिळालेत। बबनराव तायवडे यांनी जे स्पष्ट भूमिका घेतली त्याचं मी स्वागत करतो आणि मी त्यांना एक पाऊल पुढे जाऊन विनंती करतो की ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ओबीसी सर्व संघटनाचे, तर त्यांनी पुढाकार घेऊन किमान छगन भुजबळ साहेबांची समजूत काढली पाहिजे। जे भुजबळ साहेबांनी आव या राज्यात निर्माण केला आहे आणि भुजबळ साहेब म्हणतात की ओबीसीचं आरक्षण संपलं। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ही माहिती पुस्तिका आहे आणि आपण जर बघितलं की 73 लोकांनी जो अर्ज मराठवाड्यातून केलेला आहे हा जुन्या नोंदीच्या आधारेच केलेला आहे। नवीन नोंदीच्या आधारे तर एकच सर्टिफिकेट मिळालं आणि त्यापैकी केवळ 27 लोकांनाच प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। याचा अर्थ 73 लोक अर्ज करता, 27 लोकांना प्रमाणपत्र इश्यू केले जातात आणि इतर पेंडिंग आहेत। एवढा मायक्रो फिगर असताना कशासाठी या राज्यामध्ये आंदोलन होतं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र आहे आणि 18 पगड जातीचे महाराष्ट्र आहे, एकट्या मराठा समाजाचे महाराष्ट्र नाही, सगळ्यांचं महाराष्ट्र। मग त्यासाठी तावडे साहेबांनी जे काही बोलले तायवडे, तर त्यांना विनंती की त्यांनी भुजबळ साहेब व इतर नेत्यांची समजूत काढावी आणि हा जो आकडा त्यांनी समोर आणला ही स्पष्टता आहे की मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही। हे मी त्या दिवशी बोलत होतो आणि आज आकडे आल्यामुळे स्पष्टता याच्यात आलेली आहे। पण सरकारकडून सातत्याने सांगण्यात होतं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केले आणि समाजाला सरसकट आरक्षण दिले, मग हे कसं? सरकारने जे काही माहिती पुस्तकं काढली त्याच्यामुळे त्यांनी हैदराबाद गॅजेटेअरचा आधार हा उल्लेख केलेला आहे, परंतु तो लागू केला का तर तो लागू केलेला नाही। अजूनही सरकारकडे वेळ आहे, तर सरकारने लागू करण्यासाठी एका वेळीचं परिपत्रक काढावं, त्याच्यामध्ये सांगावं की मराठवाड्यातील जे काही रहिवासी असतील 67 पूर्वीचे हे सर्वचे सर्व आम्ही मराठा कुणबी म्हणून जाहीर करतो, बाकी प्रक्रिया राहणारच नाही। जर राज्य सरकार भूमिका अशी घेत असेल, जुनीच प्रक्रिया नवीन करून सांगत असेल, तर कुठल्या आधारावर गव्हर्नमेंटकडनं स्टेटमेंट होत आहे याची देखील चर्चा होणं गरजेचं आहे आणि स्टेटमेंट्सला वगैरे आधार न मागता शासकीय जो कागद आहे त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे। 73 जर अर्ज येत असतील तेही जुन्या नोंदीच्या आधारे, तर सरकारने एक अर्ज दाखवून द्यावा की हैदराबाद गॅजेटच्या आधारे असा अर्ज करावा, एक पुरावा द्यावा, त्याचं कॉपी पेस्ट करून आम्ही सर्व सर्टिफिकेट काढू। मला भीती अशी वाटते की मराठा समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आहे आणि कुठंतरी एक चित्र निर्माण केलं जातं की इतर जातींचा विरोध आहे किंवा इतर जातींना विरोध आहे। मी स्पष्ट करतो, काही मोजक्या नेत्यांचा स्टेटमेंट्समुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे बबनराव साहेबांनी पुढं आलं पाहिजे आणि त्यांनी ओबीसी समाजाच्या सर्व नेत्यांना सांगितलं पाहिजे। आणि या पलीकडं मी त्यांना एक आठवण करून देऊ इच्छितो, परवा न्यायालयामध्ये ज्यावेळेस चर्चा सुरू होती सरकारी वकिलांनी स्टेटमेंट केलं आम्ही सरसकट दिलेलं नाही, जुनीच पद्धत आहे ती कशी अवलंबावी याचे आम्ही निर्देश दिलेले आहे। त्यामुळे हायकोर्टाने कुठल्या प्रकारची स्थगिती दिली नाही हे त्या दिवशी स्पष्ट झालं। आज जो शासकीय आकडा प्रसिद्ध झाला याच्यातून स्पष्ट झालं। मला आता याच्यामुळे एक भीती नवीन निर्माण होताना दिसते, ज्याच्याकडे समाजाने बारकाईने बघितलं पाहिजे। जे रिझर्वेशन SCBCचं मराठा समाजाला आज लागू आहे ते रद्द होईल का? कारण हे चित्र निर्माण झाल्यामुळे कदाचित त्यामध्ये सरकार बॅकफुटवर येईल। सरकार म्हणलं आता मराठ्यांचा समाज झालेला आम्ही दिलं, मग राहिलेल्या लोकांचं काय? त्यामुळे सरकारला मी ठणकावून सांगतो, कृपया आपण ही सोंग घेऊ नका। आपली जर मानसिकता अशी असेल की असं चित्र निर्माण केलं आणि आम्ही ती केस सोडून देतो, असं चालणार नाही। ज्या ज्या मराठा समाजाकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मिळालेलं स्वतंत्र आरक्षण हे देखील टिकलं पाहिजे। त्यामुळे सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न, मनोज जरंगे पाटलांना हा जी.आर देण्यात आला होता आणि मनोज जरंगे पाटील असं म्हणतात की यात जर काही चुका राहिल्या असतील आणि समाजातल्या कोण्या व्यक्तीला वाटत असेल की हे चुकीचं आहे तर त्यांनी मला सांगावं, मी पुन्हा सरकारच्या विरोधात लढायला तयार आहे। आता तुम्ही जरंगे पाटलांना काय आव्हान कराल? मी त्यांना विनंती करतो, त्यांना सांगतो की आपण विखे पाटील साहेबांचे आपले फार अत्यंत चांगले संबंध आहे, आपण विखे पाटील साहेबांना विचारावं हे परिपत्रक निघून किती दिवस झाले, साहेब खाली सर्टिफिकेट मिळत नाही, त्यामुळे स्पष्ट याच्यामध्ये दुरुस्ती करून सरसगट असं परिपत्रक काढून घ्यावं। चर्चा करायची गरज राहणार नाही, आंदोलन करायची गरज राहणार नाही। त्यामुळे मी त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी विधी तज्ञांशी चर्चा करावी किंवा विखे पाटील साहेबांना त्यांनी सांगावं
की हे जे तुम्ही हैदराबाद गॅझेटेअरचं परिपत्रक काढलं आहे साहेब, याच्यामध्ये सर्टिफिकेट मिळत नाही. जर 73च अर्ज होत असतील जे जुन्या नोंदी आधारे, याच्या अर्थ खाली अधिकाऱ्यांना काही सूचना आहेत का, असा अर्ज स्वीकारू नका. मग याच्यावर देखील स्पष्टता झाली पाहिजे. त्यामुळे याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारावं असं वाटतं का तुम्हाला? नाही, आंदोलनापेक्षा आता त्यांनी सांगितलं की विखे पाटील साहेब आणि राज्य सरकार निर्णय घेत आहे, हे मी आपल्या माध्यमातून बघतो. त्यामुळे त्यांनी विखे पाटलांशी बोलावं, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलावं, त्यांना ज्यांच्याशी बोलतील त्यांना बोलावं व सरसकटचं एक परिपत्रक आम्हाला काढून द्यावं. तर होते मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारने दिलेल्या GR वरती टीका केलेली आहे आणि हा GR बदलून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची गरज असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.